मुंबईच्या विलेपार्ले परिसरामध्ये एका टेम्पोवर झाड कोसळलंय। सुदैवानं या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। झाड काटेरी असल्यामुळे हटवण्यात मोठ्या अडचणी येत आहेत। विलेपार्ले अग्निशमन केंद्रासमोरचीच ही घटना आहे आणि आता प्रशासनाकडून हे झाड हटवण्याचं काम सुरू झालेलं आहे। नवी मुंबईच्या बेलापूरमध्ये एका इमारतीची गॅलरीच कोसळली आहे। मोडकळीस आलेल्या इमारतीची ही गॅलरी होती आणि ही गॅलरी थेट खाली कोसळली आहे। सुदैवानं या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। कल्याण डोंबिवलीमध्ये मुसळधार पावसाचा कहर सुरू आहे। रस्ते जलमय झाले आहेत। वाहन चालकांना पाण्यातूनच मार्ग काढावा लागतोय, तर सखल भागातील काही घरांमध्ये देखील पाणी शिरलंय, त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल झाले। पाण्यात बुडालेल्या डीपीमुळे काही भागांचा वीज पुरवठाही खंडित झालेला आहे। या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी घेतलेली अधिक माहिती बघूया। 90 फूट रोड परिसरात आपण पाहू शकतो या ठिकाणी मुसळधार पाऊस आणि त्याचबरोबर गुडघ्या इतके पाणी या ठिकाणी साचलेले पाहायला मिळत आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू होती। अधूनमधून पावसाचा जोर वाढत होता। यामुळे अनेक सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी देखील या ठिकाणी साचलेलं पाहायला मिळालं। मात्र पावसाचा जोर कमी होताच त्या ठिकाणच्या पाण्याचा निचरा देखील झाला। मात्र आपण पाहायला गेलं तर रात्री 8 नंतर पावसाचा जोर हा वाढलेला पाहायला मिळत आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये मुसळधार असा पाऊस पडत आहे आणि याच पावसामुळे अनेक सखल भागात पुन्हा एकदा पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक असेल, आंबेडकर चौक असेल, डोंबिवली असतील, डोंबिवलीचे खांबलपाडा वगैरे विविध भाग असेल, कल्याण पूर्वेतला काही भाग असेल, असे सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। आता मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे, कारण बृहन्मुंबई क्षेत्रात उद्या पावसाचा रेड अलर्ट आहे। नागरिकांनी सतर्क राहावं आणि आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावं, अन्यथा घराबाहेर पडू नका, असं आवाहन पालिका प्रशासनानं केलेलं आहे। त्यामुळे उद्या जर का गरज असेल तरच घराबाहेर पडा। मुंबई, ठाणे, पुणे आणि रायगडला देखील उद्या रेड अलर्ट देण्यात आलेला आहे।